गाईस, वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही खूप बरे असतील. सो गाईस, आजचा टॉपिक आपला हे आहे की आज मी ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग काढणार आहे, कारण मी चाललेली आहे आपल्या दीक्षाभूमीला. मी खूप नशिबाने, माझी ड्रीम होती मी जाणार आहे तिथं. तर मी त्याच्या पहिले माझ्या बहिणीच्या घरी जाणार आहे, तिला भेटणार आहे आणि मग ती आम्हाला नेणार आहे. असं सगळ्या गोष्टी होणार आहे. हा तुम्ही पूर्ण नक्की एंडपर्यंत ब्लॉग बघा. माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला सांगते. आम्ही चाललोय सगळे फिरायला, आता एन्जॉय करायला. माझं खूप ड्रीम होती की दीक्षाभूमी बघायची, तर आता मी पूर्ण करायला चाललेली आहे. ब्लॉग एंडपर्यंत. आता आम्ही लोकल ट्रेनतून आलो होतो. आता आम्ही गावच्या ट्रेनमध्ये जाणार आहे. तर 7 वाजताची गाडी आहे. तर आता माझ्या बहिणीच्या इथं पहिल्यांदा जाणार आहे. शोधतो आहे की आम्ही लोक रिजर्वेशन झालं, कन्फर्म झालं आमचं. असं आम्ही वेटिंगवर होतो. आता आम्ही कन्फर्म झालं. आता मस्त आरामात जाऊ भंडाऱ्याला, मस्त एन्जॉय. एअरफोन लावायला पाहिलं ताई. काय एअरफोन असेल, आम्ही एअरफोन नाही लावलाय. जाऊन द्या, बॅगीमध्ये ठेवलंय. या एअरफोन सर्व आहे आमच्या घरात, तरी पण आम्ही लावत नाही. सीट शोधते, आमची 70 सीट शोधते. आता आम्ही बसलोय गावच्या. खाली टाक बॅग, अडचण नको देऊ. आता आम्ही बसलोय गावच्या ट्रेनमध्ये. आता आम्ही आम्ही डायरेक्ट आता सकाळी पोहोचू 12-1 वाजता, कारण आम्ही पहिले माझ्या बहिणीच्या घरी जाणार आहे. तिथे एक दिवस थोडा आराम करणार, मग दीक्षाभूमी दाखवणार तुम्हाला. सो आता ट्रेन चालू झालेली आहे, आमचा प्रवास चालू झालेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे भंडाऱ्याला. तर तुम्ही बघा हा पूर्ण ब्लॉग आहे. आता काय काय होणार आहे पुढे, काय काय नाही होणार आहे, हा तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. हॅलो,
काय बोलतो सोहम, तुझं म्हणणं काय? माझं काही आता झोपायचं, खायचं, पियचं आणि झोपायचं, नाहीतर गेम खेळायचा फ्री फायर. हे दोघं तर फ्री फायर खेळेन, मी तर जाम बोर होणार. हे दोघं तर फ्री फायर खेळेन, मी काय खेळेन, मला नाही येत खेळता फ्री फायर. आणि इथे सो आता थोडंसं आम्ही आराम करणार आहे जेवणानंतर. आत्ताशी 9च वाजले. आमची 4 सीट आहे, तर ही माझी सीट आहे, ही पप्पाची सीट आहे, ही आईची सीट आहे. आता मी झोपलेली आहे, थोडा आराम करते, मग त्याच्यानंतर जेवू. ओके. सो आता झोपते, थोडंसं रिलॅक्स आराम, मग नंतर जेवेन. आता थोडंसं आराम करते. रुमाल कोणाचा तुमचा पडला का? वाईट आहे. आता वाजले फक्त किती वाजले आयुष? 9:30. आता 9:30 झाले. आता 9:30 11 वाजेपर्यंत आपण जेवूया. 11 वाजेपर्यंत आम्ही जेवण मस्त सुकट काहीतरी आणलं आहे, सुकट आणि चपाती हे खाईन. हे खाल्ल्यानंतर आम्ही थोडा एक पिक्चर डाउनलोड करून आलो, पुष्पा. आमचे शूज बघायचे का कुठं? आमचे शूज बघ कुठे? सेफ जागा. हाय, सेफ जागा. बोला पण चायवाले सर फिरतात तिथं. चायवाल्याला वाटलं त्याला आवाज दिला. ब्लॉग एंडपर्यंत बघा. श्रुती जवरे ब्लॉगरला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता भेटूया पुढं नाश्ता जेवायच्या टायमाला. डायरेक्ट जेवायच्या टायमाला जेवतो आता आम्ही, चपाती बोंबील. तर जेवल्यानंतर झोपलंय, झोपसारखं झालं. ट्रेनमध्ये असलं ना तर खूप झोप येते. चला जेवतो आता आम्ही. बाय. आता आम्ही जेवतोय, जेवल्यानंतर भेटा. आता आम्ही जेवलो, आता आम्ही सगळे झोपतो. मॉर्निंगला भेटू सकाळी. बाय, गुड नाईट. झाली सकाळ. आम्ही जास्त झोपलो नाही, झोपून उठून होतो. लई थंडी थंडी थंडीत कोणी येऊच नका फिरायला. तर आता आम्ही उठलो. आता 10 वाजता आमचं स्टेशन येणार, तेव्हा आम्ही लोक भेटू तुम्हाला.
भंडाराला पोचलो माझ्या बहिणीच्या घरी. तर तिथं आता आजच्या दिवस आराम करणार. उद्यापासून मी फिरायला जाणार. आज माझा ट्रॅव्हलिंगचाच ब्लॉग होता. आता मी एंड नाही करत. माझ्या बहिणीच्या घरापर्यंत घरी जाते, मग तिथं एंड करते ब्लॉग. ओके. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. सो आता खूप अजून आम्हाला खूप जायचं टॅक्सीने, नाही तर गाडी आम्हाला दादांनी सांगितली. आमच्या दादांनी बोललंय एवढी अटक गाडीला. सो माहिती असेच बसतात. अशी बसायची जागा आहे. तर माझ्या पप्पांना वाटतं बसायचं नाही तिथं. आम्ही चौघाशी बसलेलो आहे. आमच्यासाठी रिक्षा मागवलेली त्या लोकांनी, आले नाही तर आम्हाला रिक्षा पाठवून दिली. तर आता थोड्याच मिनिटात आम्ही त्यांच्या घरी पोहोचू. त्यांचे घर खूप लांब लांब असतात ना, मग त्याच्यामुळे आपल्याला लगेच पोहोचता येत नाही. जय भीम. दादा घ्यायला आले, दादाच्या घरी आलो आम्ही लोक. चला आता चला जय भीम. जय भीम. माझ्या बहिणीच्या घरी आले. दाखवते ब्लॉग मध्ये. हे 2 बेडरूम. हा एक बेडरूम. हा स्टेला ब्लॉग. हे किचन. ही गॅलरी. सो आम्ही घरी पोचलेलो आहे. आम्ही नाश्ता पाणी केला. आता थोडं फ्रेश होतो आणि माझा हा ब्लॉग एंड करते, कारण मी खूप थकलेली आहे. रात्रभर झोपली नाही, तर आता झोपते, आराम करते. आणि माझे ब्लॉग आता येत राहतील. आणि असंच सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सगळ्यांना शेअर करा. आणि असेच ब्लॉग येत राहतील. थँक्यू.